संगीताच्या चांगल्या प्रस्तुती करण्यासाठी साधना गरजेची आहे असे मत ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलं. स्वरानंद प्रतिष्ठानच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुधीर मोघे आणि संगीतकार आशिष मुजुमदार, गायक वैशाली सामंत, वादक नरेंद्र चिपळूणकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते. डॉक्टर अत्रे म्हणाल्या, संगीताने मला सार्थ ठेवले आणि आपण श्रोत्यांनी मला बळ दिले, त्यामुळे सुंदर रूप तयार झाले आहे. आज लहानपणी साजरा होणाऱ्या वाढदिवसापेक्षा आपण 60 वर्षांनंतर माझा वाढदिवस साजरा केला त्याचा मोठा आनंद होत आहे. प्रत्येक संगीत प्रकाराची प्रकृती वेगळी असते, त्याला संगीतकाराची मानसिकता लागते. उत्तम संगीतकाराला गायन जमेलच असे नसते, कारण कोणतेही संगीत हे हलके नसते, त्याला कलाकार हलके करत असतो असेही ते म्हणाले. यावेळी संगीतकार मुजुमदार यांना केशवराव भोळे, गायक पेंडसे यांना माणिक वर्मा, गायिका सामंत यांना उषा अत्रे, वादक चिपळूणकर यांना विजया गदगकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख 5,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते. प्रत्येक कार्यक्रमात वादक अत्यावश्यक असला तरी तो उपेक्षित असतो, परंतु स्वरानंद प्रतिष्ठान पुरस्कार व्यासपीठावर गायकाच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली असे चिपळूणकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. गायिका सामंत म्हणाल्या, श्रोत्यांमुळेच मी या क्षेत्रात यशस्वी झाले. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे श्रोते आहेत, त्यामुळे पुढील काळात याचा उपयोग होणार असून या पुरस्कारामुळे मला भविष्यातील कार्यास ऊर्जा मिळणार आहे असेही त्यांनी नमूद केले. माझा वाद्यपणा बघता शेवटी त्यांनी मला सोडून दिलेलं, पण काही कंडिशन्स आईनी घातलेल्या मला, की पत्की काका, श्रीधर फडके, त्यानंतर पार्लेकर आणि पुणेकर यांच्यासमोर जेव्हा गाशील तेव्हा मी म्हणेन तुला काहीतरी येतं. तर आज मी अजून तिला सांगितलं नाही आहे हे आज जे काही इथे होतं आहे, ती खूप खुश होईल की साक्षात प्रभाताईंच्या हस्ते पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. या 80 वर्षाच्या दीर्घ प्रवासामध्ये संगीतानं मला चालतं ठेवलं. संगीतामुळेच मला आपली ही साथ मिळाली. आपण माझ्या पायांना बळ दिलं, प्रोत्साहन दिलं, म्हणूनच मी संगीताचे वेगवेगळे पैलू अभ्यासत गेले. मैफिली केल्या, रचना केल्या, संगीतावर पुस्तकं लिहिली आणि शिकवल्या देखील. या सर्वातून संगीताचा पूर्णत्वानं अनुभव घ्यायचा प्रयत्न केला आणि नादाचं अतुलनीय असं सुंदर रूप संगीतानं माझ्यासमोर उभं केलं आहे. तो अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून माझी ओळख असली तरी संगीताचे सर्व प्रकार मला प्रिय आहेत. ख्यालाबरोबर ठुमरी, दादरा, भजनं मी आवडीनं गात आले आहे. अनेक वर्ष मैफिलीतून मराठी गझलाही मी गायल्या आहेत. सुगम संगीत गाणं सोपं आहे असं सर्वसाधारणपणे समजलं जातं, पण ते शास्त्रीय संगीता इतकंच किंबहुना जास्तच कठीण आहे हे गायला लागल्यावर कळतं. प्रत्येक संगीत प्रकाराला, अगदी चित्रपट संगीत त्याला सुद्धा त्याचं म्हणून शास्त्र आहे. प्रत्येक संगीत प्रकाराची प्रकृती वेगळी आहे, त्यासाठी वेगळं कौशल्य लागतं, वेगळी मानसिकताही लागते. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करते, त्याही उच्च विद्या विभूषित आहेत, त्या MSc झालेल्या आहेत. व्यासपीठावरचे हे सर्वच कलाकार खूप शिकलेले आहेत. भोळे परिवार पुरस्कृत हा पुरस्कार आहे. 5,000 रुपये सन्मानचिन्ह. अभिनंदन, शुभेच्छा मनापासून. 5,000 रुपये सन्मानचिन्ह आणि गुच्छ. आज एक योगायोग मला हा सांगावासा वाटतो की अभिषेकी बुवा आणि माणिकबाई हे दोन्ही बंधू आणि भगिनी पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित